इथून गेल्यानंतर या सगळ्या टीमबरोबर आम्ही बसणार आहोत। कलेक्टर आहेत, PMC कमिशनर आहेत, पोलीस कमिशनर आहेत, किंबहुना MSCBचे चीफ इंजिनियर आहेत, हे सगळी माणसं एकत्र बसणार आहोत आणि एकूण पुढच्या लवकरात लवकर या सगळ्या नागरिकांना रिलीफ कसा देता येईल, यांच्या सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी ज्या काय निर्माण त्या दूर कशा करता येईल यासाठीचं कार्य। विरोधक यावरून तुमच्यावर टीका करतायत, ज्या पद्धतीने फक्त येत आहे असं म्हणलं जातंय। मला म्हणणं आहे की हे बघा, लक्षात घ्या, ज्याला काय करायचं करू द्या, त्याचं काम। माझं म्हणणं आहे की आत्ता पहिलं लोकांना मदत करा, टीका टिप्पणी आयुष्यभर करा, आत्ता काम करा। दादा सर येतो आम्ही तिकडे येतो आता कदम साहेब। आणि आता जर आपण बघितलं तर यांचे प्रश्न कसे सोडवले जातील हेच सांगितलं मी। पाणी कमी झालंय आणि म्हणून आता पाणी कमी झालंय ताई, एकच पाणी कमी झालंय आणि म्हणून आता या सगळ्या मदत कार्याला वेग आलाय। सगळी यंत्रणा इथं दिसते, जी कमी पडेल ती 100% यंत्रणा या ठिकाणी दिली जाईल लोकांना। या सगळ्या ह्याच्यातनं लवकरात लवकर सगळ्याची तर अण्णा असं परत होणार नाही यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे, कारण खडकवासला धरणातून जास्त मोठ्या प्रमाणात पाणी आहे। एकच कारण आहे त्याला, जवळजवळ 40 ते 50 हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं आणि त्या प्रकारचं पाणी सोडणार होतं, तर त्या पद्धतीनं सूचना आधी देणं आवश्यक होतं। ही संबंधित यंत्रणेचा दोष आहे, मी कालही सांगितलं, आजही सांगतो। अगदी जर आपण बघतोय अण्णा तुम्ही अजून कुठे जाणार आहात आणि आपण बघतोय खूप गर्दी होती, नाही वरच्या भागातही जाणार आहे आणि एवढ्या भागात तिकडे पाण्यात खूप घरांचं नुकसान। यांना परत मदतीची म्हणजे मदत होईल, मोबदले मिळेल। आता पंचनामे तयार करायला सुरुवात झालेली आहे। आता महानगरपालिकेची यंत्रणा इथल्या नागरिकांच्या ज्या काही अडचणी त्या सोडवायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे थोडा वेळ जाणार आहे, पण ते काम युद्धपातळीवर सुरू आहे। अनेक लोकांना पाणी सुद्धा मिळत नाही अण्णा, अशी परिस्थिती सांगितलं ना, पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीच्या बाजूचा भाग आहे, पण पुढच्या काळात ती काळजी नक्की घेऊ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।